यानंतर बातमी आहे पुण्यातली। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडलेली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील BG गोयल अँड कंपनी या प्रवीण गोयल यांच्या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। भेसळीच्या संशयावरून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीनचे नमुने जप्त करण्यात आले। बघूया। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर कारवाई। FDAच्या छाप्यात 8 लाखांचा अन्नसाठा जप्त। गोयल यांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात कोठडीत असलेल्या सिया गोयलचं कुटुंबही आता गोत्यात आले, कारण सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या दुकानावर कारवाई झाली आहे। पण ही कारवाई पोलिसांनी नव्हे तर तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केली आहे। सिया गोयल हिच्या वडिलांचं पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातल्या BG गोयल अँड कंपनी या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनानं बुधवारी धाड टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये संत आणि साधू ब्रँडच्या हळद पावडरसह तीळ आणि सोयाबीन चंकचे एकूण 4 नमुने तपासणीसाठी जप्त केले गेले। लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 4172 किलो अन्नसाठा जप्त केला। या साठ्याची किंमत 8,14,630 रुपये इतकी आहे। तपासादरम्यान अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यामधील आवश्यक तरतुदींचं पालन न झाल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही सियाच्या वडिलांना देण्यात आली। FDIच्या नियमांचं भंग केल्यामुळे या ठिकाणी हळद असेल, तीळ असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पद असल्यामुळं या ठिकाणी FDIने काल रात्री कारवाई केलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आता सिया गोयल यांचं दुकान आहे वडिलांचं, त्या ठिकाणी बंद ठेवण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत। जोपर्यंत जप्त केलेल्या मालाचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळापर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। दरम्यान जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत। अहवालात भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे। भेसळीच्या स्वरूपात मोठा दंड तर अन्न मानवी आरोग्याला घातक आढळल्यास कठोर शिक्षेचीही कायद्यात तरतूद आहे। विनापरवाना व्यवसाय केल्यानंतर कलम 63 उल्लंघनासाठी 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहेत। तसेच त्यामध्ये सबस्टँडर्ड कॅटेगरीच्या जर विश्लेषण अहवालामध्ये घोषित झालं तर त्या केसेसमध्ये 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। तसेच ते जर खाण्यास अयोग्य अनसेफ जर डिक्लेअर झालं तर त्या केसेसमध्ये अगदी इम्प्रिझनमेंटच्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत। या कारवाईनंतर प्रवीण गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। दुकान सील करण्यात आलेलं नसून परवान्याशी संबंधित प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच मुलगी दोषी ठरल्यास तिला कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका घेत तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली। मात्र संपूर्ण कुटुंबालाच लक्ष केलं जात असल्याची खंतही प्रवीण गोयल यांनी व्यक्त केली। हो सकता है कोई ना कोई किसी की साजिश हो या कुछ भी कर सकते हैं, पर मैं इसके बारे में कुछ बता नहीं सकता। मेरे पास से सैंपल उन्होंने बरामद किए हैं, वो उन्होंने आगे प्रोसीजर के लिए भेज दिए। मेरा लाइसेंस बन के आ जाएगा जब तक मुझे शॉप बंद करने के लिए कहा गया, जिसका मैं पालन करूँ। कोई शॉप सील वगैरह नहीं की है। शॉप यानी कि ओनली मैंने खुद ने दुकान बंद करी हुई है, कोई सील वगैरह नहीं किया है। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सिया गोयलच्या कुटुंबाशी संबंधित व्यावसायिक आस्थापनावर झालेल्या या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे। आता प्रयोगशाळेच्या अहवालात नेमकं काय निष्पन्न होतं आणि त्यानंतर FDA कोणती कायदेशीर कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।